रामकृष्ण हरी माऊली. आपण करत आहोत आळंदीतील हे लडाख सोलो बाईक ट्रिप विथ 4 धाम भारत उतरली. त्या 4 धामापैकी आज आपण पोहोचलो आहोत आपल्या प्रवासातील दुसऱ्या धामाला, म्हणजेच ज्या ठिकाणी साक्षात विष्णूंनी तपश्चर्या करावी असं ठिकाण असलेलं म्हणजेच बद्रीनाथ धाम. तर या धामाला बद्रीनाथ धाम असं नाव का पडलं असावं, तर भगवान विष्णू ज्यावेळी येथे तपश्चर्या करण्यासाठी आले होते, तर येथे तुम्ही पाठीमागे बघताय की चारही बाजूला डोंगर आहेत आणि या पर्वतांवर बर्फ आहे. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की इथे किती थंडी असावी. आणि या थंडीपासून भगवंताचा बचाव व्हावा यासाठी माता लक्ष्मींनी बोराचं झाड त्या ठिकाणी उभारावं आणि असं असलेलं बोराचं झाड त्याला बद्री असं नाव म्हटलं जातं. तर अशा असलेल्या बद्रीच्या झाडाखाली नाथ बसले म्हणून हे बद्रीनाथ धाम या ठिकाणी प्रसिद्धीला आलं. अशा प्रकारे असलेलं हे बद्रीनाथ धाम या ठिकाणी आपण दर्शन करून आता पुढे जाणार आहोत आपण बागेश्वर धाम येथे आणि तिथे जाऊन हनुमंतरायांचं दर्शन घेणार आहोत. तर चला आता बघूयात आपला पुढील प्रवास. त्याआधी तुम्हाला मी संपूर्ण इथला व्ह्यू दाखवतो. ही वाहत असलेली अलकनंदा नदी आणि समोर असलेलं हे बाबा बद्रीनाथांचं मंदिर. मंदिराच्या पायथ्यालाच असलेलं हे तप्तकुंड. हे तप्तकुंड म्हणजे हे अलकनंदा नदीचं पाणी म्हणजे बर्फाचंच पाणी आहे आणि त्याच्या शेजारी हे जे कुंड आहे हे कुंड म्हणजे इतकं गरम आहे की अक्षरशः तुम्ही 2 ते 3 सेकंदाच्या पेक्षा जास्त वेळ त्या पाण्यामध्ये हात घालू शकत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. चारी बाजूला बर्फांचे डोंगर आणि मध्ये तप्तकुंड म्हणजे गरम पाण्याचं कुंड. ह्या तुम्ही गरम वाफा बघतायत, ह्या उष्णतेच्या वाफा आहेत. म्हणजे अक्षरशः इतकं गरम कुंड आहे तर खरंच भगवंताची किती लीला अपरंपार आहे. पाठीमागं बघता तुम्ही अलकनंदा नदी आहे आणि पाठीमागं भगवान बद्रीनाथाचं मंदिर आहे. आणि आता आपण चाललो आहोत आपल्या रूमकडे. आणि एक मंदिरापासून 100-150 मीटर पुढे आल्याच्या नंतर इथं चेतन गेस्ट हाऊस गुजरात भवन म्हणून आहे. इथे आपण रात्री थांबलो होतो. खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये इथं व्यवस्था आहे. इथं आपली गाडी वगैरे रात्री पार्क केली होती अशीच आहे. आणि आता आपण वरती जातो आहे रूममध्ये. इकडे आपले सगळं देवावर आहे, असे झोपायला बेड वगैरे टाईपमध्ये. आणि विशेष म्हणजे मग इथून इतकं सुंदर व्ह्यू दिसतंय भगवंताचं. हे बघा, इथूनच तुम्ही दर्शन घेऊ शकता कधीही जरी आलात तरी. रात्री आपण इथूनच हा व्हिडिओ शूट केला होता जो नाईट व्ह्यूचा. आणि आता सकाळी तुम्हाला एकदा पुन्हा एकदा इथूनच मंदिराचं दर्शन घडवतो. तर चला इथून आता आपण पुढे निघणार आहोत बागेश्वर धाम येथे. तर चला आता भेटूयात पुढील ब्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी. जय बद्री विशाल. हर हर महादेव. जय श्री श्याम.